जय भीम नम बुद्धाय. बघा ही महिना काय म्हणते. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय लवजी. तर मला खूप आनंदाची गोष्ट वाटत आहे की अजून निर्णय लागला पण नाही वर्गीकरणाचा. तर आतापासून त्या राजू झाट्याला नाही का इंडिकेटर लागलेले काय इंडिकेटर. तर विचार करा, जर आपला निर्णय तर पक्का हायच म्हणावं, कारण की आपल्या बापाची जयंती 1 तारखेला ना, तर 1 तारखेलाच आपला निर्णय होणार आहे. तर निर्णय लागल्यावर हे राजू झाटे काय सर्व पेटूनच घेतो का काय काय माहिती इंस्टाग्रामवर. मला या गोष्टीचं टेन्शन पडलंय की त्याला असं वाटत असेल की अरे यार उगाच चुकून या मागाच्या नादी लागलोय. आता जर यांचा निर्णय जर सक्सेस झाला तर हे मागाचे लोक मला नाही का पिटू पिटू मारणार. खरं आहे ना भावांनो, ही गोष्ट खरं आहे ना. तर मला असं वाटतंय की तो हेच गाणं म्हणणार की लालाजी मुझे माफ करना अगर ती मारे से हो गई. खरं आहे ना, हे गाणंच म्हणणार शेवटी. अरे त्याला एकच सांगायचं, अरे सर्वांच्या नादी लाग भावा, पण या मागाच्या नादी कशाला लागतोय माहिती का. माग आहे ना, माग हे कोणाच्या नादी लागत नाही, पण चुकून पण त्याच्या कोणी नादी लागला ना, पण त्याचे हातपाय गळ्यात बांधल्याशिवाय राहत नाही. अरे मागाचं ओरिजिनल पिल्लू म्हणतात. अरे गद्दार नाही. अरे आमच्या नसा नसामध्ये सर्व महापुरुषांचं रक्त वाहतंय. अरे म्हणून तर तुमच्यासारखे जातीवादी कुत्रे आम्हाला आज बैमान म्हणताय. अरे आम्ही बैमान नाही, खऱ्याने वागतो. अरे म्हणून तर या मागाच्या वागणीला वाघीनच बोलतात. बघितलं सर्वांना क्रांती. माझं मत एकच आहे, जातीवाद कोण करत आहे. ही महिला करून राहिली जातीवाद. जो बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराला बेमान झालेले लोक आहे हे. आणि हे काय म्हणून राहिले की जातीवाद करतात, शिव्या देतात. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. खरंच अण्णाभाऊ साठेला मानणारे लोक आहे काय हे मलाही सांगा. हे आरक्षाचे पिल्लेले आहे, पोचलेले आहे. जशी कुत्री असतात ना तशी पोचलेले लोक आहे हे असे. मी मातंग समाजाला बोलत नाही. मी मातंग समाजाशी माझं काही टेळं नाही, त्याने माझं काही टेळं केलं नाही. माझी बोलणं आहे जे आरक्षाची पिल्ले आहे आणि मातंग समाजातले काही अडाणचोट लोक आहे 5 ते 6 जण, ते जातीवाद करून राहिले, झगडे लावून राहिलेले आहे. त्यांच्याशी माझं बोलणं आहे. ही महिला स्वतःला वाघीण समजते, अण्णाभाऊ साठेंची वाघीण समजते. मलाही सांगा, जे आरक्षाची पिल्ले आहे त्यानं कधी अण्णाभाऊ साठेंची जयंती काय जयघोष कधी केला नाही. लवजी साळवे ही जी पराक्रमी योद्धा आहे त्याची जयंती कधी साजरी केली नाही, त्यांचा कधी नाव घेतला आणि कधी जयघोष केले नाही. आणि हे पिल्ले काय म्हणून राहिले अंड्यातले आता निघालेले की बघा 1 तारखेला वर्गीकरण होणार आणि आम्ही जयंती साजरी करू. आणि याला राजू थाटे जो आपला आंबेडकर चळवळीचा नेता आहे तो व्यक्ती रोखठोक बोलतो, रोखठोक. आणि ह्या लोकांनी त्यांना शिव्या देतात आणि अशा पद्धतीचे वाईट फोटो बनवले आहेत त्यांनी. पास स्क्रीनवर दिसून राहिला असेल तुम्हाला. अशा पद्धतीचे फोटो बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून आले ते. म्हणजे नेमकं त्याची विचारसरणी कशी असायला पाहिजे हे माझं मत आहे. तुम्ही स्वतःला खरंच अण्णाभाऊ साठेंचे लोक समजत असाल तर मी मानत नाही तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे विचाराचे लोक असाल म्हणून. अण्णाभाऊ साठेंनी कधी जातीवाद केला नाही तर तुम्ही कशाला जातीवाद करू आले भाड खाऊन, हे माझं मत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला बेमान झालेले लोक आहात तुम्ही. ज्या मायच्या पोटी तू जन्माला आलीस ना, ह्या महिनेला म्हणून राहिलो, ह्या महिनेला तू ज्या आईच्या पोटात तू जन्माला आलीस ना, तर कुत्र म्हणून जनावर म्हणून पैदा झालीस, माणूस म्हणून नाही. माणूस म्हणून जेव्हा केव्हा पैदा झालीस, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी तुला संविधान दिलं आणि संविधानामध्ये तुला सगळ्या गोष्टी माफ केल्या. तू बोलून तरी राहिली. हे कोणाच्यामुळे बोलून राहिली, हे बाबासाहेबांच्या उपकारामुळे बोलून राहिली. तेलीच बेमान झाली. हे फक्त माहित आहे का, जेव्हा यांच्यावर बिततात तेव्हा त्यांना बाबासाहेब आंबेडकर दिसतात, नाहीतर बाबासाहेब आंबेडकर दिसत नाही या लोकांना. हे लक्षात ठेवा. कडू आहे पण सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकर केव्हा दिसतात, जेव्हा त्यांच्यावर बितले तेव्हा त्यांना बाबासाहेब आंबेडकर दिसते, अन्यथा दिसत नाही. मग काय म्हणाल तुम्ही. हे लोक फक्त बाबासाहेबाचा उपयोग का करतात, का जिथं
कुटी लागत आहे. आता आपल्याला बाबासाहेबांचा आधार घेऊन आपल्या समोर जायचं आहे, तर मग काय करा, मग बाबासाहेबांचा फोटो घ्या, ओरडा. म्हणजे त्याची विचारसरणी डोक्यात घेत नाही, नावापुरतं बाबासाहेब आंबेडकरांचा उपयोग करतात असे हरामखोर लोक. कळलं काय? ही मैना फक्त चेहऱ्याने डोंबडी आहे, तिचे दात तिचे पांढरे आहे आणि वासर वासर करून राहिले. आणि हे सोशल मीडियावर लय बोलते, एवढी बोलते मी तुम्हाला सांगू शकत नाही. माझं मत एकच आहे की बोला, अधिकार दिलेला तुम्हाला संविधानाने, बोला. पण माझं मत आहे की तुम्ही असं बोला की समोरच्या व्यक्तीनं काही ना काही तुमच्याजवळ शिकून घेतलं पाहिजे. तुम्ही असं काही बोलता की लोक शिकून घेऊ शकत नाही, तुमच्यापाशी बुद्धी नाही, तुमच्यापाशी एज्युकेशन नाही, शिक्षण नाही, काही नाही, तर तुमच्याकडून काय घेणार लोक? बाबाजीचा ठिल्लो. बरोबर नाही काय? तर त्या कारणामुळं तुम्ही, माझा मातक समाजाला विरोध नाही, मातक समाजातील लोकांना माझं एकच म्हणा, सोशल मीडियावर या आणि तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्व आणि तुमचे वैचारिक दृष्टिकोन सोशल मीडियावर मांडा ना. लोकांनी ते तुमचे बुद्धी विकत घेतली पाहिजे, तुमच्या जवळची बुद्धी. वा रे वा, किती मातक समाजा पोरं किती चांगला बोलून राहिला, अशा पद्धतीचे लोकांना तुम्हाला वाहवाही केली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला म्हणून मी खरं थोर पुरुषांचे लोक आहात, तुम्ही महापुरुषांचे लोक आहात. आणि ही महिन्यानं बोलली की आम्ही महापुरुषांना मानतो. आता मला सांगितलं तोंडून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आला का? नाही. मी तरी माझ्या भाषणामध्ये लहुजी वस्तादाचं नाव घेतो, अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतो. का घेतो? कारण मला माहित आहे, कारण त्याची विचारसरणी वेगळ्या पद्धतीची होती.